इथले आता सर्व ट्रस्ट मंडळी आले आहेत, ते आपल्याला पूर्ण देवस्थानाची माहिती देतील. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पूर्ण मंदिराची माहिती. तुमचं नाव? मी त्र्यंबक लक्ष्मण साळुंके, मुक्काम पोस्ट आगडगाव, इथलचंच रहिवासी आहे. तर हे मंदिर अनादी कालापासून या ठिकाणी श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान आगडगाव. तर या ठिकाणी भैरवनाथ वाराणसीवरून सोनारीला जात असताना या दंडकारण्यामध्ये थांबले. या ठिकाणी त्या काळी गुराखी मुलं गुरं चारत होती आणि एका झाडाखाली बसले असताना त्या गुराखी मुलांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि विचारलं, बाबा तुम्हाला काय हवं आहे? तर त्यांनी त्या ठिकाणी कसलंही उत्तर न दिलं. विद्यार्थी किंवा त्या ठिकाणी जे काही बाळगोपाळ होते, गुरं चारत होते, तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे कोरडी भाकरी तुम्हाला घ्या. ते म्हणले मी कोरडी भाकरी कशी खाऊ? म्हणून त्या ठिकाणी एक त्यांच्याकडं कमंडलू होतं. त्या गुरामध्ये एक वाज गाय होती. त्या वाज गायीकडं त्या मुलाला सांगितलं त्याच्यावर एक थाप टाक आणि ते कमांडोलू त्या ठिकाणी घेऊन जा. तर ते आश्चर्यचकित झाले. गायीवर थाप टाकले आणि गायीच्या त्या वांज गायीच्या कासातून त्या ठिकाणी दूध येऊ लागलं. हा एक चमत्कार झाला. आणि दुसरा एक मुका मुलगा होता. तर मुक्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी वाचा आली. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न होता. तर या ठिकाणी पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांनी आपले त्रिशूलाच्या साहाय्याने या ठिकाणी तो एक चमत्कार करून दाखवला. आणि मंदिराची स्थापना कशी झाली? मंदिराची स्थापना या ठिकाणी आगडमल, रतडमल आणि देवमल हे 3 राक्षस त्या काळी या परिसरामध्ये मानवाचा वंश नष्ट व्हावा यासाठी ते थांबलेले होते आणि मानवाला त्रास देत होते. म्हणून भैरवनाथांच्या ते लक्षात आलं असावं. ते या ठिकाणी आले, थांबले आणि त्यांच्या हातून, त्या राक्षसांच्या हातून त्या ठिकाणी मंदिरांची स्थापना करून घेतली. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं म्हणतात की त्या 3 राक्षसांनी एकाच रात्रीमध्ये हे मंदिर या ठिकाणी स्थापन केलं आहे आणि त्यांच्याकडूनच काळभैरवनाथाने हे मंदिर बांधून घेतलेलं आहे. असो, त्या ठिकाणी त्यांना एक वरदान हवं होतं. त्यांचा सहार तर करायचाच होता, परंतु प्रेमाने त्या ठिकाणी मंदिर बांधल्यानंतर तुम्हाला काय हवं आहे म्हणून विचारलं आणि विचारल्यानंतर ते म्हणले जसे मानवाची या ठिकाणी उत्सव होतो, यात्रा भरते, तशी आमची सुद्धा या ठिकाणी यात्रा भरावी अशा प्रकारचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आणि भैरवनाथाने त्यांना वरदान दिलं. चैत्र पौर्णिमेनंतर या ठिकाणी जो रविवार येतो त्या रविवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री या ठिकाणी भूतांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि हा अनादी काळापासून चाललेला उपक्रम आहे. अशाच प्रकारची ख्याती अजून पण चालू आहे. हो, अविरतपणे चालू राहील असं आम्हालाही वाटतं. की खरंच खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आश्चर्यच म्हणावं लागेल की या ठिकाणी अनेक जाणकार मंडळी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हे भूताची यात्रा पाहण्यासाठी प्रयत्न करणारे, पण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा चमत्कार त्या ठिकाणी त्यांना घडलेला आहे. की विशेष सांगायचं म्हणजे की या ठिकाणी दुष्काळ प्रसंगी एक छावणी या ठिकाणी आयोजित केली होती किंवा हजारो जनावरे आणि 400-500 माणसे त्या दिवशी रात्रभर या ठिकाणी आम्ही जागा राहू असं त्यांचा मनोदय होता. परंतु गप्पा मारता मात्र त्या ठिकाणी ते बरोबर 10-10:30ला झोपी गेले आणि त्यांना रात्र कशी गेली हे अजिबात कळलं नाही. विशेष सांगायचं म्हणजे कोणी पाहण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. अगदी देवावर प्रगाढ भक्ती श्रद्धा असल्यामुळं यावर कुणी कसल्याच प्रकारचे या ठिकाणी गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आणि सर्वजण या उपक्रमामध्ये अगदी हिरिरीने भाग घेतात. अगदी लहान थोर सर्व एकत्र येऊन वेगवेगळे उत्सव या ठिकाणी पार पाडतात आणि सर्वांचं सहकार्य या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला लाभतं आणि त्यांच्या सहकार्यातूनच या ठिकाणी या देवस्थानचा उत्कर्ष होत चाललेला आहे. हे देवस्थान जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता, राज्यापुरतं मर्यादित न राहता देशभर या ठिकाणी फैलाव झालेला आहे. अशाच प्रकारची या भैरवनाथाची ख्याती दिवसेंदिवस वाढण्यासाठी
आम्ही सर्व ट्रस्ट मंडळी, त्याचबरोबर आमचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हिरेरीने यामध्ये भाग घेतात, वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे देवस्थान 7 समुद्रापलीकडे या ठिकाणी नेण्याचं काम सर्वांच्या सहकार्याने झालेलं आहे. सर्वांचं एकदा मी मनपूर्वक आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. खूपच अभिमानाची गोष्ट आहे, खूपच छान. आता इथे दर रविवारी आरती असते, महाआरती. तर आपल्याला पूर्ण महाआरती आणि अन्नछत्राची जी माहिती आहे हे आपल्याला सर सांगतील. सर, तुमचं नाव? नमस्कार, मी दिलीप कुमार शिवलाल घुगळे, देवस्थानचा खजिनदार आणि अन्नछत्राचं पूर्णपणे आम्ही सर्व विश्वस्त मंडळी जबाबदारीने अन्नछत्र पार पाडतो. या अन्नछत्रामध्ये वैशिष्ट्य असं आहे, 17 वर्षापूर्वी या अन्नछत्राची सुरुवात झाली. आणि म्हणजे त्यामध्ये महाप्रसादामध्ये काय काय असतं? महाप्रसादाचा मेनू हा फिक्स आहे. दर रविवारी आमटी, बाजरीची भाकरी, भात, शिरा किंवा लापशी हे भक्ताच्या माध्यमातून जे असतं. आणि विशेष म्हणजे जी आमटी आहे ती आमटी इतरत्र कुठेही भेटत नाही. ती फक्त आणि फक्त आगरगावच्या काळभैरव मंदिराकडे असती. येश्वराची आमटी म्हणून ही आमटी फेमस आहे. आणि याच्यासाठी भरपूर दानशूर भक्त मंडळी महाप्रसाद घेण्यासाठी येतात आणि देणगी देण्यासाठी येत आहेत. अन्नछत्र दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आम्हाला ऑस्ट्रेलियातील एक भक्त आहेत, राकेश कुमार. हे दरवर्षी जेवढा तांदूळ लागेल तेवढा अन्नछत्रासाठी देत आहेत. तसेच आता दुसरे तेल देणारे भक्त आम्हाला तयार झाले. या वर्षीपासून अहमदनगर येथील शांतिकुमार मेमोरियल फिरोदिया फाउंडेशनच्या वतीने आणि नरेंद्र फिरोदिया यांच्या माध्यमातून दरवर्षी जेवढं तेल लागेल ते अन्नछत्रासाठी स्वखर्चाने स्वहस्ते या ठिकाणी पोहोच करणार आहे. त्यांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने धन्यवाद. तसेच दर रविवारची भाकरी बनते, त्या भाकरीसाठी योगदान म्हणजे पुणे येथील व्यंकीजराव, म्हणजे जे पुण्या येथे बालाजी मंदिर आहे त्या बालाजी मंदिराचे संस्थापक आहेत. ते दर रविवारी जेवढी भाकरी लागतील ते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. त्यांचे त्रिवार धन्यवाद. अन्नछत्राची प्रगती चांगल्यापैकी होत आहे आणि वाढत राहो हीच काळभैरवचरणी प्रार्थना. खूपच तुमचं धन्यवाद. तुम्ही खूप छान माहिती सांगितली आम्हाला मंदिराची, देवस्थानाची. खूप छान वाटलं. हे बाकीचे पण आहेत, हे पण खूप सहकार्य करतात. सर्वांचाच खूप मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. सर्वजण म्हणजे गावातले व्यक्ती असो, सगळे असो, इथे सगळेजण खूप सेवा करतात. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप प्रसन्न वाटेल. आणि आम्ही पण महाप्रसादाचा आस्वाद घेतला. खूपच सुंदर, म्हणजे चव होती ती खूप सुंदर, म्हणजे अगदी घरच्यासारखं वाटतं आपण जेवल्यानंतर. आणि खूप प्रसन्न वाटतं आणि खूप पोट पण भरतं. खूप छान.